अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. बॉलिंग ट्रॅकवर देखील आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर दक्ष, लिटिल स्टार. दोन संघाचे संघानं एक आपण बघितले तर रिक्वेस्ट असेल की फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण देखील करा. पहिल्या मॅच मध्ये स्पोर्ट्स खार्डी संघाने फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेली आहे. धन्यवाद त्यांचे. श्री साई गणेश चिंचपाडा विरुद्ध चिवदानी स्पोर्ट्स नागले. पहिला चेंडू अगदी आपण बघितला तर पहिला चेंडू ज्या लेंथवर हाताळला गेला अगदी समोरची लेंथ होती परंतु त्या लेंथला खेळण्याचा होता प्रयत्न मनसुबा. अगदी मिड विकेट स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॅटर अगदी बघितलं आपण स्ट्राईक एंड कडे मिस्टर दीपक फिलांडा पाहतोय आपण. मंगेश मोर आणि दीपक फिलांडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झालेली आहे. परंतु क्वालिटी क्रिकेट हे त्यांच्या माध्यमातून दर्शवलं जाईल का, दर्शवण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल आणि त्याच्यासाठी सध्या तरी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. दुसरा चेंडू फोर लेंथ पाहिली व्यवस्थित ताटवर घेतली फेकून दिला चेंडूला मात्र एका टप्प्याने चेंडू पाहता पाहता निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शानदार फटका फुलटॉस चेंडू मात्र दिला होता मेजवानी स्वीकारली आणि त्या चेंडूवर चौकाराची मोहर. चेंडू सीमारेखा पार 4. काय जबरदस्त पारीचा आगाज केला या बॅटरने. फुलटॉस चेंडूची मेजवानी दिली होती दक्ष या गोलंदाजाने आणि फायदा मात्र उचलला गेला. सुरुवातच्या प्रमाणे अगदी आपण बघितली आहे ना तर मग 4 धावेने झाली आहे आणि जी सुरुवातला अपेक्षित आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अफाट मोठी आणि ती कन्वर्ट करण्याचा उद्देश मात्र तर दर्शवलेला आहे. चेंडू असेल या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल. हा नक्कीच गोलंदाजाचा हा विचार असेल की माझ्या गोलंदाजीमध्ये धावा कमी विकेट जास्त हा उद्देश असेल. परंतु उद्देश बॅटरचा देखील आहे की जास्त धावा या फलकावर आल्या पाहिजेत. अक्रॉस द लाईन अपील केली इथे आणि अपील मात्र पकडली जाते. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये उंचावलं गेलंय. त्याचाच अर्थ परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का दिला गेला आणि पहिला धक्का आपण पाहिला तर बॅटर दीपक फिलाच्या रूपाने बॅक टू द पॅव्हिलियन LPW ची शिकार. गोलंदाजी छान होताना पाहायला मिळते. आता चौकार आल्यानंतर लगेचच दक्ष गोलंदाजाने दर्शवलं काय की हो माझ्याकडे गोलंदाजी चांगली आहे. माझा जर एखादा खराब चेंडू पडला तो चुकून पडला होता परंतु त्याची मी भरपाई असे चेंडू हाताळून आणि विकेट घेऊन करेन असं त्याने दर्शवलं गेलं. लिटिल स्टार आपण पाहतोय दक्ष याला. आतापर्यंत जर बघितलं तर या गोलंदाजीमध्ये हाताळून झालेले चेंडू एकूण पाहिले आपण तर मग 3 आणि या 3 मध्ये एक चौकार एक डॉट आणि एक विकेट म्हणजे 4 धावा ह्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता 1 डाऊनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय श्री साई गणेश चिंचपाडा या संघाच्या माध्यमातून मिस्टर अमोल बरप आणि त्याला 7 मंगेशची किती मिळते देखील पाहूया आपण. हा षटकातील चौथा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. दक्ष चौथा चेंडू आणि अमोलसाठी पहिला असेल. टॅप केला बॅकवर्डला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्यवस्थित बॅटमध्ये आला नाहीये. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. फलंदाजाने मात्र इथे स्ट्राईक रोटेट केली आहे. एका 10 मिनिट संघाची टोटल झाली आहे अगदी आपण बघितली तर मग 5 4 मध्ये 5 थोडस आता पाहिलं आपण हे गणित आहे ना मॅच होत नाहीये कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असतो. एक विकेट डाऊन झाले कदाचित ह्याच कारणामुळे धावा थोडेसे कमी दिसतात आतापर्यंत. वेगवान चेंडू सुंदर चेंडू अगदी काय लाईन मात्र या वेळेला हाताळली जाते. भन्नाट वेग होता ह्या चेंडू मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं ना
तर कशा प्रकारे ह्या चेंडूची हाताळणी केली आहे तर नियंत्रणामध्ये होते पूर्णपणे आणि एक रिदम मध्ये होते. जेव्हा गोलंदाज रिदम मध्ये चांगला असतो ना तेव्हा त्याच्यावर काही दडपण नसतो आणि आत्मविश्वासाने ती गोलंदाजी करतो असतो. तो आत्मविश्वास दिसून आला भन्नाट वेगाने हाताळलेला चेंडू. अगदी आपण बघितलं तर टीमची टोटल स्थिर 5 चेंडू फेकून झाले 5. पुन्हा एकदा कडेकडे अपील केली जाते पाहिलं आपण यष्ट्यांच्या मधोमध आणि तिथे फलंदाज सापडला जातोय. धक्का क्रमांक 2 LBWचा शिकार ठरला गेला फलंदाज. अगदी आपण पाहिला तर मिस्टर मंगेश मोर त्याला देखील हताश निराश मनाने परतावं लागेल आणि धाव फलकावर आपण बघितलं तर धावा आहेत फक्त आणि फक्त 5. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 2 गडी गमावलेत. भरपूर नुकसान झालंय. नुकसानाची भरपाई ही केली जाईल की नाही दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रत्यक्षात पाहूया. घेऊ छोटा ब्रेक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी मिस्टर अक्षय माळी या खेळाडूला पाहतो. परंतु गोलंदाजीसाठी राजला देखील निवडले गेलंय 4 ओव्हर मध्ये मिनिमम 40. जास्त असं आपण बघितलं तर मग 50 पेक्षा कारण की मागच्या मॅच मध्ये 50 धावा चेस केल्या होत्या नागरिक संघाने. मग मनसुबा काय आहे चिंचपाड या टीमचा? हा मनसुबा साफ असेल की आपल्याला जितक्या जास्त धावा जमा करता येतील आपण तितका प्रयत्न करू. परंतु नागले टीम असा टीम आहे ना की त्यांची गोलंदाजी ताकद आहे. गोलंदाजीच्या जोरावर हे नेहमीच डॉमिनेट करतात विरोधी टीमला. राज पहिला पण तर दुसरा स्पेल मध्ये आले. पहिला स्पेल आपण पाहिला विकेट टेकर आणि तिफायती राहिला दक्षांचा. हा दुसरा स्पेल. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका मात्र अतिशय सुंदर पंच केला गेला होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं परंतु बॅकअप खराब झाला. बघा हे काय आहे तर बॅकअप झाला असतं तर चित्र काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं. परंतु जर तरला थारा नाही क्रिकेटच्या पटलावर आणि तिथे अगदी पण बघितलं तर मग धावा जोडल्या जात आहेत. 2 कॉन्फिडेंटली नव्हत्या कठीण झाल्या होत्या आणि अडचणीमध्ये आला होता बॅटर परंतु पूर्ण झाल्या. हो हो याच दरम्यान आपण बघितलं की पंच मात्र म्हणतात की हा वाईट चेंडू आहे. भरपूर असा विचार होता या चेंडू मध्ये राजांच्या आणि एक ताकीद देखील दिली गेली आहे गोलंदाज राजांना कारण की त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक बाउन्सरचा कोठा आहे ना त्यांनी कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे मात्र आपण पाहिलं तर बाउन्सर हाताळू शकत नाहीयेत. फुलटॉस त्या दरम्यान पंच म्हणतात की नो बॉल आहे आणि त्यावर मात्र फटका चांगला पाहायला मिळाला. फुलटॉसची मेजवानी स्वीकारली आणि फुलटॉसला मात्र धाडलं स्क्वॉल लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार स्ट्रोक 4 चौकार. बघा काय झालं इथे आता जी मेहनत दक्षिणे केली होती ना पहिल्या षटकाला पूर्ण करण्यासाठी जे कार्य केलं होतं ना ते फुकट गेलंय. फ्रीडचा चेंडू असेल आणि संधी आता फ्रीडमध्ये बॅटिंग करण्याची. फ्रीडच्या चेंडूवर चांगला फटका एक विकेट गेलाय. कॅच कलेक्ट केला जाईल परंतु आपण बघितलं की फ्रीडचा चेंडू असल्यामुळे नुकसान तितकं जास्त होणार नाही आहे आणि तेच पाहिलं गेलं 2 बॅटर्सने आणि धावा देखील पूर्ण केल्या 2. एका बाजूने आपण बघितलं श्री साई गणेश चिंचपाडा संघ तर दुसऱ्या बाजूने ऐक्युदा आणि नागले हा संघ आपण पाहिला. हा मुकाबला कशोकश बरं आपल्याला जगून होताना बघायला मिळतोय. या मुकाबल्याला नक्कीच जिंकण्याचे प्रयत्न दोन्ही बॅटर्सचे असतील दोन्ही संघांचे असतील कारण की दोन्ही संघ पण पाहिले ना तर आज या मैदानावर आलेले आहेत एक चांगला क्रिकेट खेळण्यासाठी. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण एकदा पण पाहिला तर लॉंगन क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलेला फटका होता. क्षेत्ररक्षण आता पाहिला पण तर ना नागले संघ चव्वल झालाय. एक क्षेत्ररक्षणामध्ये तडस थोडस आपण बघितलं मिसफिट झाली होती तिथे चौकार मिळाला. आतापर्यंत क्षेत्ररक्षण खूप छान झालंय. तुमची टोटल फलकावर पण पाहिली आहे 16 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकामध्ये. सोडून दिलेला हा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा मात्र मिळेल. गावदी चषकाला आज मात्र प्रारंभ झाला आहे. जवळजवळ आज पहिला दिवस उद्याचा दुसरा
आणि अंतिमचा दिवस असेल तो म्हणजेच रविवारचा, आणखी एक दिवस गॅप देखील राहील. स्पर्धेचा शुक्रवारचा दिवस 2 बॅटर्स त्यामध्ये पार्टनरशिप योग्य रीतीने होताना पाहायला मिळते का? टॉस आहे पुन्हा एकदा, भीमर आहे आणि आता अगदी पण पाहिलं तर बॅटला स्पर्श करून नक्की चेंडू चाललाय मागे, म्हणजेच घडलंय काय भीमर क्रमांक 2. त्यामुळेच आपण पाहिलं की इतके आता हा गोलंदाजी करू शकत नाहीये. अगदी 9+2 धावा म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या धावा आलेल्या 3 आणि त्यामुळेच नुकसान भरपूर झालंय. आता गोलंदाजाला मात्र आपण बघितलं तर मग गोलंदाजी करता येणार नाहीये आणि मग त्याच्या जागेवर आता मात्र कोणता गोलंदाज यूज केला जाईल ते देखील पाहूया. चुका होताना बघायला मिळाल्यात, आपल्याला भरपूर चुका होताना पाहायला मिळाल्यात का? कुठेतरी आपण पाहिलं की इथे एक्स्ट्रा रन्स आलेत आणि ह्या एक्स्ट्रा रन्स आहेत ना तुम्हाला चेस करायचे आहेत आणि मग चेसिंगला एक एक रन्सला मात्र आपण बघितलं तर 2 मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग जितक्या जास्त धावा असतील ते तुमच्या संघासाठी धोकादायक ठरतील. भीमर आल्यानंतर आपण पण बघितलं की आता गोलंदाज चेंज झाल्यानंतर आता कोणता गोलंदाज वापरला जातोय? अनिकेत बीच या गोलंदाजाला वापरला जातोय आणि अनिकेत जो चेंडू घेऊन येतील ना तो चेंडू असेल फ्रीडच्या स्वरूपात. बॅटरकडे पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर फ्रीडम असेल त्या बॉलवर एक चौकार किंवा षटकार लगावण्याची. मग त्या फ्रीडमच्या सहाय्याने मात्र खेळ करतील का पाहूया. एक संधी आहे ती साधत आहेत का? फ्रीडचा चेंडू बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला. बघा अनिकेतला मात्र गोलंदाजी सोपवले परंतु अनिकेतकडे कला आहे गोलंदाजीमध्ये की नियंत्रणामध्ये गोलंदाजी करू शकतात हे त्याने या चेंडूमध्ये दर्शवलं गेलंय. परंतु नियंत्रण आहे ना तुमचं कितपर्यंत या मॅचवर राहील का? कारण की विरोधी संघ थोडासा हवी होण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची कडा पाहायला मिळते पुन्हा एकदा विकेट किपर पाठला करतोय. चेंडूचा चेंडू थांबेल का? नाही असं चित्र पाहायला मिळाले आणि चेंडू चाललाय मागे. धावा मिळतील तिकडे दोन्ही टीमच्या टोटल मध्ये झालेली बाळ अगदी पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचले 22 या आकड्यावर. बघा पहिल्या षटकामध्ये काय घडलं होतं तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धावा परंतु आतापर्यंत या षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना आणि त्या धावांमुळे आपण पाहिलं तर मग नुकसान थोडं जास्त झालंय. आतापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला समोरच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. सिंगल मात्र विनते हा ना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी खराब झाले आणि चुकीचं क्रिकेट म्हणू शकतोय. खराब प्रदर्शन अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर राहिला ना तर तुमच्या हाती काही नाही येणार. आणि इकडे आपण बघितलं जिथे 1 होती तिथे 2 आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मिळाल्या. एक्स्ट्रा रन्स टीमची टोटल पोहोचली गेली आहे 24च्या घरामध्ये. 24 धावा म्हणजेच काय तर मागचं षटक आपण पाहिलं तर 19 धाव्यांचा राहिला गेलाय. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. आणखीन 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ होते कशा प्रकारची बॅटिंग आणि कशा प्रकारची बॉलिंग होते ते देखील पाहूया. घेऊ तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मित्रांनो आपण पाहतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि युनिटी स्पोर्ट चॅनलसाठी आयोजित गावदेवी चषक 2025 सकाळच्या सत्रामध्ये अनेक पाहुणे आपल्याला लाभले गेले होते आणि अनेक पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा जो पूर्ण झाला. बॉलिंग ट्रॅक वर पण बघितलं तर तिसऱ्या स्पेल मध्ये आलेले गोलंदाज रोहित आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना बघा पहिला बॉल बॅटला हलकासा स्पर्श करून चाललाय मागे. धावा मात्र तितकी अपेक्षित मिळत नाहीये परंतु 2 धावा मिळतील कारण की डिक्लेरेशन झोन मागे आहे.
समोरच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. फिल्डर आहे तिकडे तिशाच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चेंडूला स्टॉप केलंय, परंतु धावा घेतली आहे त्याला. समोरपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तत्पूर्वी धावा मात्र 2 जोडल्या जातात. टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. बघा या पार्टनरशिपला तोडावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आले होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आले नाही आणि धावा जास्त खर्च केला. म्हणजे काय मोमेंटम साई गणेश चिंचपडा या संघाने आपल्या बाजूने मात्र वळवला गेला. त्याचा फायदा मात्र आतापर्यंत मिळालाय. रोहित यांचा चेंडू दरम्यान हा सुंदर पाहायला मिळतोय. निर्धावाच्या स्वरूपात चेंडू मात्र फेकला गेलाय. कोणत्याही प्रकारचे धाव या चेंडूवर आलेले नाहीये आणि धाव फलकाला मात्र थोडस नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तिसऱ्या स्पाल मध्ये गोलंदाज रोहित कडे देखील असेल. आपण टाकण्याचा प्रयत्न स्टॅमिंग शॉट सोपा गोलंदाजाला कॉट अँड बॉलची संधी आणि मात्र ही संधी साधली आहे. जी पार्टनरशिप बिल्ड अप होत होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं कार्य केलंय. महत्वपूर्ण विकेट आपण पाहिली आहे तर मिळवण्याचं कार्य केलंय आणि अमोल त्याच्या खेळीला मात्र या इनिंग मध्ये समाप्ती केलंय. धावफलकावर संख्या पाहिली आपण तर 28. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश आले तर त्यांना देखील चांगली बॅटिंग करायची, एक चांगला रोल पूर्ण करायचा आहे. परंतु आता तो रोल पूर्ण करण्यामध्ये यश मिळेल का त्यांना? रोहित या षटकामध्ये पूर्णपणे नियंत्रण आणलं गेलंय, कारण की विकेट पार्टनरशिप बिल्डअप झाली होती ना ते तोडण्याचं महत्वपूर्ण कार्य. मंगेश आले पहिला चेंडू खेळत असताना थोडासा पॅकिंगचा वापर केला गेला. अगदी बॅट मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाहीये आणि एक आल्या डॉट चेंडू खेळला, परंतु जास्त डॉट चेंडू खेळून मात्र फायदा नाही मिळणार. समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला आहे. फिल्डर आहेत तिकडे. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. पाहता पाहता झाल्या 2 धावा पूर्ण. आता पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या मध्ये होईल का? श्री साई गणेश चिंचपाडा हा संघ तर विचार हाच करतोय की नक्कीच पार्टनरशिप योग्य करावीच लागेल, कारण की षटकाचा जर विचार करायचा झाला तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाला. धावफलकावर पाहिलं तर 10च्या सरासरीने ते जावं. म्हणजे काय या षटकामध्ये किती धावा आल्या? या षटकामध्ये आलेल्या 6 धावा आणि 1 विकेट. रोहित सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण की दुसऱ्या षटक जे महागडं पडल्यानंतर आपल्या संघासाठी एक कमबॅक गुड बॅक अगदी आपण पाहिला तर करून दिलाय. आता अंतिमचा स्पेल असेल. अंतिमचा स्पेल विवेक ब्रिज या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवला गेलाय, परंतु तिकडे स्ट्राईक एंडला असलेले फलंदाज अगदी आपण बघितले तर मिस्टर अक्षय, त्यांच्या बॅट मधून किती धावा येतील हा प्रश्न असेल. समोरच्या दिशेने फाटका मात्र अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी सिक्सर. जबरदस्त फटका मात्र अक्षय माळीच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पहिला चेंडू आणि तोही बाउंड्रीच्या पलीकडे डिलिव्हर केला त्यांनी. गरज आहे अशा फटक्यांची. या दरम्यान पाहिला तर बॅटची कडा होती. विकेट किपर थोडे लांब होते. बॅटचा हलकस स्टॉपेज. चेंडू मागे चाललाय. 2 धावा तिथे देखील मिळतील. अगदी या 2 धावेने त्यांची टोटल वाढली 38च्या घरामध्ये. 4 चेंडू शिल्लक असतील. अक्षय माळी, अक्षय म्हणजेच काय खतरके खिलाडी, मात्र बनतील का? गुडवाला फिनिश करतील का? फिनिशिंग टच, एक काउंटर अटॅक आणि तो अटॅक मात्र त्याने चालू केला. इकडे तिसरा चेंडू आपटून टाकला. मागे खेळला जातोय. थोडस आपण बघितलं सरप्राईज केलं होतं बॅटर अक्षयला. एका डॉट डिलिव्हरी, परंतु बाउन्सरची चेतावणी गोलंदाजाला दिली आहे तिथे. बघा तुमच्याकडे देखील तो वापर होता. तुमच्याकडे एक
संधी होती बाउन्सरची, मात्र पूर्ण झाली, आता नाही वापरू शकत, परंतु गुड कम बॅक. हो, चांगला चेंडू होता, परंतु विकेट किपर चुकतायत तिकडे आणि त्याचा प्रत्यय पाहिला, पण त्या बॅटला स्पर्श करून चाललाय चेंडू असं पंच सांगताय. बाबा 2 मिळतील. धाव फलकामध्ये नक्कीच वाढ होताना पाहायला मिळेल. धाव फलक पोहोचले गेले 40 च्या घरामध्ये. 40 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे 4 चेंडू मध्ये. बघा आता 2 असतील शिल्लक. 2 मध्ये किती धावा येतील? बॅटला कसं स्पर्श नाही लागले तिकडे. अंतिमचा चेंडू. धाव फलक मात्र आपण बघितला थांबलाय. स्टंपच्या बाहेर चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू चाललाय मागे, डिक्लेरेशन झोन आहे तिथे. धावा मात्र मिळतील 2-2 ने मात्र आपण बघितलं तर इनिंग पूर्ण होताना पाहायला मिळते. टीमची टोटल अगदी फलकावर बघितली आहे ना तर 42 आणि टार्गेट सेट झालं जिंकण्यासाठी मित्रांनो 43 धाव्यांचा. 43 अचीव कराव्या लागतील आता नागले या टीमला. जीवदानी स्पोर्ट्स नागले टीम अगदी बघितली तर बॉलिंग त्यांची चांगली नेहमीच पाहतोय, परंतु आज तिसऱ्या षटकाचा स्पेल होता थोडासा महागडा, दुसऱ्या षटकाचा स्पेल महागडा पाहायला मिळाला, खास करून अगदी आपण बघितला राज यांच्या माध्यमातून. विवेक यांना आपण बघितलं तर त्यांनी या षटकामध्ये देखील 12 धावा दिल्यात. म्हणजेच काय तर मग एक गुड आणि चांगला सन्मानजनक टोटल असं अगदी आपल्याला पाहायला मिळाला. हे टोटलला कशा प्रकारे चेस केलं जाईल, कशा प्रकारचं क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाईल प्रत्यक्षात ते देखील आपण पाहूया. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहत आहोत गावदेव चषक 2025 चेस मात्र कशा प्रकारे केल्या जातील धावा. धन्यवाद मिस्टर जयश्री ढोकले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सूर्यकार्य सुसर्वदा. अखंड ब्रह्मांडाचे देवत अधिपती गणपती बाप्पांना नतमस्तक होऊन आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करूया. आजच्या दिवसातील हा मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय.
युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आयोजित गावदेव चषक 2025 हा महासंग्राम. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि निश्चितच पहिल्याच बॉलवरती मात्र मोठी विकेट दीपक पिलाना व गोलंदाजाला मात्र मिळाली गेली आहे. रोहित आतकर यांना रमेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती. जवळजवळ लक्ष आपण पाहिलं तर मग आहे 43 धावांचा आणि या 43 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्याच बॉलवरती रोहित आतकरी नावाचा खेळाडू मात्र डगआउटला परतलाय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती ही स्पर्धा या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आयोजित मानाचे सन्मानाचे आणि अभिमानाचे ही स्पर्धा गावदेव चषक 2025 आपण पाहतो. या स्पर्धेचे सर्व अजय वरटा आणि त्यांचे सर्व टीम मेंबर्स यांनी घेतलेली ही मेहनत या स्पर्धेकरिता खूप चांगल्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघ म्हटला तर निश्चितच एक चांगला संघ आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये अनेक पारितोषिक त्यांच्या नावावरती देखील आपण पाहिलं, परंतु आज त्यांनी हा कॉन्सेप्ट या ठिकाणी तयार केलाय. सुंदर मैदानाची आखणी देखील केली आहे. सजावट ही खूप चांगली पाहायला मिळाली आहे. डबल पाहिलं तर मग पुन्हा एकदा सज्ज झाले बॉलिंग ट्रॅक वरती दीपक आणि आणखी एक महत्वाची विकेट बॅक टू बॅक आपण पाहिलं तर हा दुसरा फलंदाज देखील बाद केला गेलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रत्येक या ठिकाणी पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं षटक आहे पूर्णपणे. निश्चित आपण पाहिलं तर मग पॉवरफुल बॅटिंग नाहीये तर मग पॉवरफुल गोलंदाजी प्रत्येकानं पाहायला मिळालंय. आपल्यामध्ये असलेलं गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग दीपक पिलाना हा सिद्ध करतोय. धक्का क्रमांक 2 बसला गेलाय जीवदानी स्फोट नागले या संघाला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 11ची जी सरासरी आहे ना 33 षटकामागे ते मेंटेन करायची. इथून एक चांगले पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एक चांगलं पार्टनरशिप बिल्डअप केली तर निश्चितच जे धावफलक आहे 33 धावांचं ते सहजपणे चेस केलं जाईल. हवेचा साथ देखील आहे, परंतु गोलंदाजीचा दर्जा हा उल्लेखनीय राहिला या पहिल्या ओव्हरमध्ये. पुढील बॉल लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं मात्र आपण पाहिलं तर मग पूर्विकेच्या दिशेनं थोडस खराब राहिलं गेलं आणि निश्चितच 2 धावा मात्र अनिकेत बीज फलंदाजाला मात्र या ठिकाणी मिळाल्या जातील. नंबर 4 या क्रमांकावरती अनिकेत बीज आणि झोल बीज यांना मात्र एक चांगली पार्टनरशिप जी आहे ती बिल्डअप करावी लागेल. फाउंडेशन आहे तो निश्चित योग्यरित्या उभा करावा लागेल. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिलं पाया जेव्हा मजबूत असतो ना तेव्हा इमारत ही देखील अगदी मजबूत बनलीच जाते. 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. धावफलकावरती धावा 2 बाद 2 अशी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी केली नाहीये. एकाच गोलावरती 2 गाड्या पाहायला मिळाल्या होत्या. -1 म्हणजेच ह्या 2 धावा धावफलकावरती अधोरेखित केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं जाईल 4 अंकांवरती. थेंबे पडले साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती अगदी तरसावं लागतं. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग वाळवंटामध्ये पाण्याच्या शोधामध्ये उंट ज्या प्रकारे तळमळत फिरत असतो ना त्याच प्रकारे क्रिकेटच्या पटलावरती देखील खूप चांगले प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुढील बॉल जो आहे अगदी ब्लॉकमध्ये हाताळला होता. पूर्णपणे वीड झाले त्या ठिकाणी फलंदाज. हलकासा चेंडू आपण पाहिला तर बॅटला स्पर्श करून निघाला होता, परंतु कुठल्या प्रकारचे धाव घेण्याचे प्रयत्न हे दिसले नाहीयेत. नंबर 1चं षटक आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहे 4. दीपकचा पुढील बॉल. हो समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉट्सच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय.
इथून आपण पाहिलं तर मग एकंदर चेंडू फेकून झाले त्या षटकातील 5 धाव फलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4. खूप चांगलं यशस्वी षटक पाहायला मिळालं आतापर्यंत. ऑन साइडला जयवीज फुल टॉस बॉल स्वान केलं बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. अगदी योग्य तो स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार 6. शेवटचा बॉल होता. फुलटॉस बॉल हाताला गेला आणि जी सरासरी गाठायची होती ना प्रति षटकामागे ती सरासरी आता मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलक पोचलं गेलं दुहेरी आकड्यामध्ये 10 अंकांवरती. अजूनही 3 षटकांचा खेळ आहे ना तो बाकी आहे आणि इथून अजूनही 3 षटकामध्ये जिंकण्याकरता जवळजवळ 33 धावा या विजय करता हव्या आहेत. शेवटचा बॉल आपण पाहिला तर मग खराब हाताला गेला आणि त्या खराब बॉल वरती योग्य तो फटका जो बीचच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. चला थोडी घाई करायची आहे कारण सकाळच्या सत्र आपण पाहिलं तर मग थोडस लेट देखील मॅचेस सुरू झाल्यात. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्याच कारणास्तव थोडा उशीर मात्र झाला गेला. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकरता अगदी वेळात वेळ काढून हे उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला मात्र निश्चितच सुरुवात केली गेली आहे. दुसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत मिस्टर मंगेश मोड हा गोलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा फेकावा लागेल. आव्हानदारच्या स्वरूपात एक धाव जरूर तुमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि इथून धाव फलक एका धावेनं पुढे सरकेल 11 अंकांवरती. मंगेश मोरचा पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्यांचं जजमेंट थोडंसं मात्र चुकवलं गेलं आणि त्याच कारणास्तव एक सिंगल धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. इथून अजून धावा बनवायच्या आहेत जिंकण्याकरता. प्रयत्न मात्र चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक पोहोचले गेले 12 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत फक्त आणि फक्त एक सिंगल बॉल हा फेकला गेला. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज जयवीज. समोरच्या दिशेनं सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. हो 2 खेळाडू त्या ठिकाणी आलेत आणि निश्चितच आपण पाहिलं तर थोडेसे फंबलिंग झाले होते. ते शेवटच्या क्षणी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले आणि चेक करायचं आहे का यस जी बाउंड्री आहे ती चेक केली जाईल. आता मात्र हा जो डिसिजन आहे ना या चेंडूवरती काय बिघडलंय काय घडलंय हे देखील आपण पाहणार आहोत. जवळजवळ अगदी आपण पाहिलं तर सीमारेषा लगत ह्या चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत की मग नाहीत. जेव्हा हलकासा चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत म्हणजे ज्या काही धावा पलून पूर्ण केल्या आहेत त्या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पोचले गेले 14 अंकांवरती. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 2. चांगली फलंदाजी करतोय मिस्टर जयवीज जो एक संघाचा तारणहाण फलंदाज आहे. मागच्याच आठवड्यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी पाहिलं तर मग सह्याद्री स्पोर्ट बापाने आयोजित सह्याद्री चषकचं देखील आयोजन झालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग जयवीज या खेळाडूंचा दमदार खेळ आपण पाहिला होता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने झेल परंतु सूर्याची किरण डोळ्यावरती आले असावी आणि त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहिलं तर मग
हा झेल देखील ड्रॉप झाला. यस, डायरेक्ट हिट केले. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की मग पप्पिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय हे देखील आपण पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे कारण आउटफील्ड अंपायरने जो डिसिजन आहे तो आमच्या तिसऱ्या अंपायरकडे पोहोचवला. आणि डिसिजन आहे नॉट आउट. म्हणजे जिथून ह्या 2 धावा आणखी धावफलकावरती जोडल्या जातील, धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 16 या अंकांवरती. प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाही. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग जीवांच्या आकांक्षा करत हा फलंदाज अगदी पप्पिंग क्रीज मध्ये सहजरित्या पोहोचला गेला. थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये सापडला होता परंतु 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बिफोरच्या सायानं फलंदाज जयवेश याला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहिला तर मग जीवतानी स्फोट नागाळे या संघाला हा 3रा. राहुल आले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल अतकरी जो एक संघाचा विस्फोटक खेळाडू आहे आणि स्फोट नागाळे संघाचा. इथून राहुलला देखील एक चांगले पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 43 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. त्यातले पण धावा पाहिल्या तर मग 16 तर आल्यात. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. अगदी बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला होता. म्हणजेच 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. आजच्या स्पर्धेचा आपण पाहिला तर मग पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सुंदर वातावरणामध्ये ही रोमहर्षक अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. जय बजरंग स्फोट पालनापाड्याच्या या मैदानावरती. आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलं. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. अगदी योग्य दिशेने धावत गेले होते मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने. निश्चितच आपण पाहिला तर अगदी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. इथून धावफलक आपण पाहिला तर मग पोहोचला गेला होता म्हणजेच 20 अंकांवरती. 20 ना 12 चेंडू अजून हे जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. या मॅच मधील विजय सिंग आणि त्यांच्या समवेत संजय इलेव्हन नागळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहिला होता. संजय इलेव्हन नागळे आणि त्यांच्या समवेत अब्दुल स्पोर्ट खराडी या 2 संघामध्ये महत्वपूर्ण एक लढत आपण पाहिली. त्याच्यामध्ये संजय इलेव्हन नागळे हा संघ पुढे आलाय. म्हणजेच पुढील मॅच आपण या मॅच मधील विजय संघ आणि त्या संघामध्ये पाहणार आहोत. सध्या तरी आपण पाहिलं तर सिच्युएशन थोडीशी गंभीर आहे परंतु अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज खंबीरपणे उभे असताना आपल्याला पाहायला मिळतील. राहुल अतकरी आणि त्याला साथ देण्याकरता अनिकेत बीज. अनिकेतचा विचार केला 4 या क्रमांकावरती आलाय. 2 चेंडू तो खेळलाय परंतु 3 धावा त्याच्या बॅट पण आतापर्यंत आलेत. गोलंदाज मंगेश गोळीस या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. 12 चेंडू मध्ये 23 धावा डिफेंड करायचे. पहिला बॉल मंगेशाचा ऑफस्टंपच्या खूप बाहेर जाताना आपण पाहिलाय. 1 टचच्या स्कोरमध्ये 1 धाव जवळ टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा. शर्यत अजून संपली नाही कारण इथून मी अजून जिंकलो नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत असे प्रयत्न करा ना की निश्चितच यश तुमच्याकडे अगदी धावत आलं पाहिजे.
यावेळेस आपण पाहतोय वन बाउन्स न मात्र चेंडूला फील्ड केलंय, परंतु 2 धावा अगदी जवळून ह्या पूर्ण केलेत. डोळ्याची पापणी लवताना लवता ह्या 2 धावा अगदी वेगानं पूर्ण केल्यात 30 सर्कलच्या आतमधून. इथून मात्र ज्या धावा आहेत त्या थांबण्याचे प्रयत्न करावे लागतील. श्री साई स्पोर्ट श्री गणेश स्पोर्ट काय नाव आहे, श्री साई गणेश स्पोर्ट चिंचपाडा या संघाला मंगेश बगले दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांची देखील एकच मोठी स्पर्धा आपण पाहिली होती, आई गावदेवी चषक. आयशा स्पोर्ट कामांचं त्या मैदानावरती सध्या तरी आपण पाहिला तर मग आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. मागचे काही आठवडे आहेत ते निश्चितच त्यांच्या नावावरती राहिले, त्यांच्या गावामध्ये ट्रॉफी जाताना आपण पाहिल्यात. पुढील बॉल अकोटप्याची लेन होती, परिपूर्ण पीक करायची होती, परंतु हा चेंडू देखील आहे वाईट. हलकीची फ्लाईट मिळाली होती. 1 बाउन्स फॉर द ओव्हर चा इशारा देखील आला आहे. धाव फलक पोचला गेला 25 आकड्यांवरती. षटकातील पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत फ्रेम मध्ये आणि पकडला जाईल हा खेळ आणि समाप्त होईल. अनिकेत बीज ह्या खेळाडूचा देखील खेळ. स्ट्रगल मात्र मोठ्या प्रमाणात करण्याचे प्रयत्न होते, परंतु शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं तर अगदी चुकीच्या दिशेनं पाहायला मिळाला आणि झेलच्या स्वरूपामध्ये अनिकेत देखील बाज झालेत. आणखी एक युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यश कोदे. नावामध्ये तर यश आहे, परंतु योग्य तो यश जो मिळवायचा आहे या मॅच मध्ये तो यश मात्र प्राप्त केला जाईल का? आता यश कोदे आलेत. जवळजवळ आपण पाहिला तर नंबर क्रमांक 6 या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला मंगेश गोलंदाजाकडनं. जवळजवळ चेंडू फेकून झाले, 3 चेंडूंचा खेळ जो आहे तो संपन्न झाला. पॉइंटला मात्र आपण पाहिलं तर मग एक क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ मध्ये आणि अगदी कव्हर शॉर्ट कव्हरच्या मधून हा चेंडू आपण पाहिला तर मग डीप कव्हरच्या दिशेने खेळले होते. यश कोदे एक सिंगल ही धाव इथून पूर्ण झाली. या सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 26 आकड्यांवरती. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढे येतो. यावेळेस मात्र झेल जो आहे तो सुटला गेलाय. इथून हा झेल जर फेकला असता तर पूर्णपणे मॅच मध्ये आले असते श्री साई गणेश चिंचपाडा संघ, परंतु झेल आहे तो सुटला गेलाय. दैव देत आणि कर्म नेत असंच म्हणावं लागेल. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं क्रिकेटच्या या खेळामध्ये खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस गोलंदाज अगदी फील्ड पोझिशन पाहून त्या प्रकारे गोलंदाजी करतो ना, त्या प्रकारे निश्चित क्षेत्ररक्षणाचा साथ देखील खूप चांगला हा मिळायला हवा. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक फील्ड मध्ये येतो. यावेळेस मात्र चुकी नाही, पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला. राहुल आतकरी या खेळाडूचा खेळ आउट. धावसंख्या झाली आहे 28. अजूनही जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे. 15 पाहिजेत का? 15 पाहिजेत का? 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर राज योगेश कुदे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता इथून राज आणि यश कुदे या दोन खेळाडूंना मात्र संयम जो आहे ना तो मात्र प्राप्त करावा लागेल, कारण भरपूर जे युद्ध असतात ना ते अगदी संयमाने जिंकले जातात.
श्याम पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेले. श्यामच्या विरोधामध्ये यश 152 मात्र इथे फील्ड केलं गेलंय. फुलटॉस बॉल होता. अगदी आपण पाहिलं तर मग हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न यशचा राहिलाय. 2 धावा इथून मिळतील. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. सॉरी 13. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र मिस केलाय. इथून 4 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 13 धावा. श्यामचा पुढील बॉल. पुन्हा एकदा शॉट मिडऑफच्या दिशेनं. हा स्ट्रोक मात्र खेळले होते. तिथून चेंडू आपण पाहिला तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं रवाना झाला होता. 2 धावा इथून मात्र पूर्ण केले. सॉरी 3 धावा इथून पूर्ण केले. त्या 3 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 33 आकड्यांवरती. अजून आपण पाहिलं तर मग 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 10 धावा. अजून सुद्धा जिवंतपणा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा चेंडू आपण पाहिला तर मग आहे वाईट. आता मात्र 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके जे आहेत ना ते अक्षरशः थोडे गरम झालेत. मैदानाच्या बाहेर प्रेक्षक आहे. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू, पंच, कॉमेंटेटर, अतिथी कक्षामध्ये आमच्या अतिथी यांच्या मनामध्ये देखील थोडीशी जी धडधड आहे ना ती निर्माण झाली आहे. परंतु चेंडू आलाय डॉट. 2 चेंडू 10. जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहिलं तर मग सामन्यामध्ये वापसी केली जरूर आहे श्री साई गणेश चिंचपाडा या संघानं. पुढील मॅच पुढील मॅच आपण जरूर नंतर पाहणार आहोत. संजय इलेव्हन नागळे आणि त्यांच्या समवेत श्री साई गणेश चिंचपाडा या संघामध्ये. परंतु दोन्ही संघाचा खेळ या मॅच मध्ये आपण पाहिला तर खूप चांगला राहिला. परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर मग 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना मात्र 3 चेंडू मध्ये 5 आले आणि 3 चेंडू मध्ये 10 मात्र पूर्ण करायच्या होत्या. परंतु थोडीशी बॅटिंग लाईफलाईन आहे ना ती कुठेतरी कमतरता बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली आहे. कारण सुरुवातीला गोलंदाजीचा अभाव जो आहे तो योग्य तो पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव बॅटिंग जी व्हायला हवी होती ती मात्र झाली नाही आणि एक मोठा विजय प्राप्त केला आहे श्री साई गणेश चिंचपाडा या संघानं. या मॅच मध्ये पाहूया कोणत्या खेळाडूने एक चांगली कामगिरी केली आहे